शुभ प्रभात. श्री स्वामी समर्थ. हाय सगळ्यांना. तर आज आम्ही चाललो आहोत गावी जायसाठी बस होती. बसमधून प्रवास केला, स्टेशनवरती आलो, रेल्वेची वाट बघत होतो. तशीच रेल्वे 8:10ला होती, त्याच्यामुळं आमचं चाललं होतं टाईमपास. मग काय, रेल्वेमध्ये बसलो सीटावरती आणि मग काय हाय हॅलो हाव आर यू चाललं. थोडे ब्लॉग केले, थोडी रील केली, खूप मस्ती मजाक केली. आणि माय लेकी जी चालली होती या गप्पा मस्ती मजाक, कशा मस्त मस्त अशा छान छान गोड गोड गप्पा करतात दोघीजणी. आणि मयूला हाय हाव आर यू मयू, हाय 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 प्रियांश. तर सर्वांनी आम्ही खूप अशी मस्ती केली, एन्जॉय केला. मग काय, उतरताच गाडीत बसलो. गाडीचा प्रवास खूप दिवसांनी एवढा सुंदर होता. आणि ही बसली होती मुलांना पुढे घेऊन, त्याच्यामुळे जागा नव्हती, पण ॲडजस्टमेंट केली. ॲडजस्टमेंट म्हणजेच गाव, आणि गावाची मजा म्हणजेच खूप सुंदर आवाज. गावाकडलं वातावरण हे शहर सिटीत बघता मिळत नाही. आणि मेन म्हणजे गावाची सर शहराला कधीच येणार नाही. त्याचप्रमाणे होतं वातावरण उन्हाचं. ऊन भरपूर आहे गावी, पण गावी जायचं म्हटलं की ऊन नसणार असं वाटतं, पण खूप ऊन आहे भरपूर. आणि मेन म्हणजे पाऊस पण येत होता. घरी जाताच भूक लागली होती जोरात. मस्त अशी भाजी केली होती मटकीची, चपात्या मामीने जेवायला वाढलं, छान लोणचं होतं, जेवण केली, शेंगा भाजलेल्या होत्या, चटणी होती, भाजी होती, गार पाणी. आणि गावाकडलं वातावरण म्हटल्यानंतर जेवण जरा जास्तच जाणार नाही का. मग काय, मुलांची परत इच्छा होती डान्स करायचा, नाचायचं. त्यांची काही डान्स, गाणी, गप्पा, मजा मस्ती चालू होती. आणि हे दिवस परत नंतर जगता येणार नाही, मला तरी असं वाटतं. आणि खूप भारी आनंद होता. खूप गावी गेल्यासारखं. गावीचा आनंद खूप वेगळाच होता. आणि चालू होती मजा मस्ती, डान्स. खूप दिवसानंतर अशी मुलं एकत्र आली आणि आम्हीही एकत्र आलो, त्याच्यामुळे आनंद गगनात मावत नव्हता. आणि बघा चिमू, हाय डान्स कर बाळा. डान्स चालू होता आणि आम्ही काढत होतो व्हिडिओ. आजींना हसू आवरत नव्हतं. मामा मामी सर्वच जण होते. मामाचं गाव म्हटल्यानंतर गाणी आली, गप्पा आल्या, गोष्टी आल्या. आणि आम्ही खूप दिवसापासून म्हणत होतो आम्हाला जायचं, पण जाणं कधी झालंच नाही. चला, ह्या काय म्हणतात तसं, या आनंदाने मन असं भरून आलं. नाचून नाचून भुका लागल्या. मग काय, सगळेजण तुटून पडले त्या टरबूजवर आणि टरबूज खायला लागले. खूप भुका लागल्या होत्या यांना. मग ह्या मॅडमचा होता बड्डे केला सेलिब्रेट मस्त असा. तर बड्डे कसा केला तर चला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. कसा आहे, नाद 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 नाद. आहा, खूप छान पद्धतीने, एवढा छान पद्धतीने व्हिडिओ केला ना, खूप छान पद्धतीने केला. आम्ही खास म्हटलं तर या व्हिडिओसाठी किंवा या केकसाठी या बड्डेसाठी, या सर्व नियोजनासाठीच आम्ही उपस्थित राहिलो होतो. आणि ही गावाकडली सकाळ. हाय आई पूजा हाय कर ना, हाय. चला मग तुम्हाला आज मामींचं आमच्या घर दाखवते, या चला बघूया. हे बघा कसे फरशी पुसतेत, दोघंजण झोपलेत, मुलं मोबाईल बघतेत. तर बघा, हे आहे बाहेरचं, हे आहे हॉल, तिकडली बेडरूम. हे बेडरूम किती सुंदर आणि किती मोठी बघा. हे आहे किचन. तर खरंच खूप सुंदर घर होतं मामींचं, की जेणेकरून उन्हाळाच जाणवला नाही. आम्ही गेलो होतो शोरूममध्ये गाडी बघायला. कशी वाटते धुमधूम. स्कूटी इतकी सुंदर आहे गाडी. आम्ही असंच सहजासहजी गेलो, घरी आलो. मग चालल्या होत्या आजी नातवांच्या गप्पा. मन लावून सगळेजण अशी मस्त आजीबाईची भोपळ्याची गोष्ट टुनुक ती वाली गोष्ट ऐकत होती. हे दिवस पुन्हा येत नाही. आजीच्या अशा गोष्टी परत येत नाहीत, मला असं वाटते. आपणच अनुभवायला नाही येत ना, तर लहान मुलांना तरी अनुभवायला मिळते. आणि मयू खूप काळजीने आजीच्या गोष्टी ऐकत होता. आजीही खूप मन लावून सांगत होत्या ना गोष्टी. मग काय, चला मग आता मालिश. मस्त असा व्हिडिओ केला आम्ही.
आणि विजा चमकत होत्या, पावसाचं वातावरण होतं, खूप खूप विजा चमकत होत्या, वारंही सुटलं होतं. त्याच्यात आम्हाला सुचलं मालिश करायची आणि व्हिडिओ काढायचा. पाठीमागे एवढी सुंदर व्हिडिओ करते आणि त्याच्यातून रात्री मामीने असे मस्त पापड तळे होते, बॉबे तळ्या होत्या. त्याचा आनंद आम्ही असा मस्त वाऱ्यात घेत, बाहेर खात मस्त सामी वातावरण घेतलं. मग काय, माझ्या मामीने माझी मालिश केली. आणि हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आहे ना, याला 158K व्ह्यूज आलेत, कमेंट भरपूर आलेत, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मस्तच असा व्हिडिओ आला आहे. आणि या चालल्या होत्या मायलेकींच्या गप्पा, पप्पा कुठे आहेत, पप्पा कुठे आहेत करत आम्ही ऐकत बसलो होत्या मायलेकीच्या गप्पा. जीवाला माणसाने एकतरी लेक असावी असं म्हणतात, पण हे बघून खरंच समजलं. तिला भरपूर सर्दी झाली होती, तरीही चिमू कशी गाणं म्हणते बघा. भरपूर भरपूर प्रेम सगळ्यांनी दिलं आम्हाला गावी गेल्यानंतर. आम्ही व्हिडिओ बघतोय, सगळ्यांना अशी मस्त मजा मस्ती वाटत होती. यांच्या चालू होत्या गप्पा छान 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 छान, आम्ही ऐकत होतो. दिवस सरत नव्हते, राहिले होते 4 दिवस फक्त. त्या 4 दिवसाची ॲडजस्टमेंट करायची होती. नंतर आणखीन दुसऱ्या गावाला जायचं होतं, पण 3 दिवस कसे गेले ते खरंच समजलं नाही. मग काय, मयू आणि पूजा मॅडमचं बोलणं, या दोघांच्या बोलणी काय संपणार. लहान मुलांची रात्रीच्या वाजल्या होत्या 12, पण या पूजा माऊचं लेकरांवरचं प्रेम काय संपत नव्हतं. त्याचं चालली होती मजा मस्ती. मग काय, आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी गावी म्हणजे माझ्या घरी माहेरी. आणि यांना नेलं होतं आम्ही टमटममध्ये. बघा हवा कशी आहे. हवा 4 व्हीलर गाडीत बसतात, AC च्या डब्यात बसतात, ट्रेनमध्ये बसतात. आता कसं आहे, टमटम डगर 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 धडकान येत चालले होते. यांना हसंच आवरत नव्हतं. फर्स्ट टाईम यांना मी या टमटममध्ये पिकअपमध्ये बोलवलं होतं. आणि हे आपलं कुर्डवाडी. कसं आहे, हे मुलं टपावर बसून घेण्याचा आनंद घेत होती. घरी पोचलो. घरी पोचताच मस्त असं ह्या दोघींना लागल्या होत्या भूक करत होत्या. मग काय खाल्लं. हा माझ्या छोट्या भावाचा मुलगा. बघा खेळणी किती आहे आणि बॅगा, बापरे बाप. ही माझी मम्मी. बॅगा तर एवढ्या पडल्या होत्या की बास. यांचं लक्ष खाण्यावर तेवढं. ही माझी आई, ही माझी मामी. हाय 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 हाय, खावा उसळ तुम्हीच खावा, नको मला. काय, आणि बॅगाचा पसारा, अरे बाप रे बाप. हा मयू, हा माझ्या भावाचा मुलगा. खरंच खूप मस्त वाटलं गावी जाऊन. 4च दिवस गेलो, पण खूप आनंद झाला. माझ्या मम्मीचे दुखतात गुडघे, काय कोणाकडं उपाय असेल तर सांगा. मग काय, बाहेरच्या वातावरण बसलो, आनंद घेतला. हे बघा, आणि मग काय, तर आज रात्रीची वेळ जेवणाची, तर जेवण आमचं बाहेरच चाललं होतं, डाळ भात काढायसाठी. मग काय, वातावरणच डान्स असं केला. होतं की शूट जास्त करताच आलं नाही, डान्स पण आमचं केलं थोडंफार जसं असेल तसं केलं आम्ही. पण पावसाचं पण वातावरण झालं होतं, घरी जायचा टाईम झाला होता. पण त्यातूनही आम्ही थोड्याशा रील, थोडासा व्हिडिओ काढलाच. मग फिरतो इकडं तिकडं. मस्त अशा आम्ही रील काढून घेतल्या, व्हिडिओ काढून घेतला, फोटो काढून घेतल्या. चला. आणि ह्या मॅडमचं करायचं तर स्लो मोशन. घरी आलो आणि या व्हिडिओला माझं 2.1 मिलियनपर्यंत व्ह्यूज गेलेले आहेत. हा नक्की जाऊन माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर बघू शकताय तुम्ही. आणि खूप मजा आली, खूप म्हणजे खूप. या व्हिडिओने तर फॉलोअर्स वाढवले माझे. आणि जाण्याचा वेळ आली परत आता. बाय, टाटा, सी यू. कसे जे 4 दिवस निघून गेले समजच नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. बाय.